संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी चालकांना अल्पसा दिलासा मिळणार। मुंबईहून 18 टन ऑटो एलपीजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार। 30,000 रिक्षा चालकांपैकी 7,000 रिक्षा चालकांना प्रति 5 लिटरने गॅस दिला जाणार। अहिल्यानगरच्या मध्यवर्ती असलेल्या ग्राहक भांडार गॅस एजन्सीमध्ये गॅस मिळत नसल्यामुळे गोंधळाचं वातावरण। गोंधळ घालणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी पांगवलं। युद्धामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा होत असल्यामुळे नागरिक आक्रमक। शहादा शहरामधील रेखा इंडियन गॅस एजन्सीच्या विरोधात नागरिकांचा संताप वाढला। सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्राहक तासनतास उन्हामध्ये उभे। जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नसताना सुद्धा दिवसात फक्त 20 बुकिंग घेण्याचा प्रकार। रायगडच्या पेणमधील कामार्ली परिसरामधील गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। वाढलेला जेवणाचा ताण आणि त्यामध्ये लाकडावर स्वयंपाक अशी हॉटेल मालकांची तारेवरची कसरत। गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीमधील 7 एलपीजी पंप 3 दिवसांपासून बंद। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांकडून भाडेवाढ। पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील उपासमारीची वेळ। नागपुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरणासाठी पोलिसांच्या गाईडलाईन्स। रुग्णालय, निवासी शाळा, अत्यावश्यक सेवा असलेल्यांनाच वितरण। हॉटेल, खासगी संस्थेमध्ये सिलेंडर दिल्यास कारवाई होणार। अनेक भागामध्ये घरगुती गॅस वितरण सुरळीत सुरू। अकोल्यामध्ये अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांची कारवाई। 750 लिटर डिझेल जप्त। या कारवाईमध्ये आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पेट्रोल डिझेलच्या काळा बाजारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। धुळ्यामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर। स्थानिक गुन्हे शाखेकडून शहरामध्ये 2 दुकानांवर कारवाई। पाकिस्तानी क्रीम आणि साबण असा 61,000हून अधिक किमतीचा माल जप्त। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जादूटोणा विरोधी 19 गुन्हे नोंद। 59 आरोपींना अटक। मात्र अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नसल्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह।